श्री स्वामी समर्थ जीवन पुष्प भाग चौथा. स्वामीसुतांचे धाकटे बंधू दादा. स्वामीसुतांच्या देहावसानानंतर मुंबईच्या मठाच्या गादीवर कोण अधिकारी नेमावा असे सेवेकरी श्री स्वामींना सारखे विचारू लागले. स्वामी म्हणाले, सांप्रत मला कोणी योग्य वाटत नाही, वेळ येतात अधिकारी नेमे. अशा रीतीने सेवेकरांचे स्वामींनी समाधान केले. स्वामीसुतांचे धाकटे बंधू कोकणात राहत होते. मोठ्या भावाच्या मृत्यूच्या बातमीने ते मुंबईला आले. तेथे त्यांची माता काकूबाई आल्या होत्या. त्यांनी आपल्या धाकट्या मुलास प्रेमाने जवळ घेतले. तो अगदी अशक्त झाला होता. मुंबईहून त्या धाकट्या मुलाला त्याला दादा असे म्हणत असत. अक्कलकोटला घेऊन आल्या. एके दिवशी त्या दादाला स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन गेल्या व स्वामींना सांगितले की हा कृश होत चालला आहे, आपण यास अमृत दृष्टीने पाहून निरोगी करावे. स्वामी म्हणाले, बाळास 4 वेळा चांगले जेवू घाला, म्हणजे त्याची प्रकृती सुधारेल. याच्याविषयी काळजी करू नका. स्वामींच्या वचनानुसार दादा 1-2 महिन्यातच सुधारला. स्त्रीची कृपा होतात आरोग्याला उशीर तो कशाला. स्वामींचे एक भक्त नानासाहेब केज गावाहून आले होते. त्यांनी केज गावी स्वामींचा मठ स्थापन केला होता. ते अक्कलकोटला महाराजांच्या पादुका नेण्यासाठी आले होते. ते काकूबाईंना म्हणाले, स्त्रींच्या पादुका स्थापन करण्यासाठी आमच्या बरोबर दादांना पाठवा. काकूबाई म्हणाल्या, दादा लहान आहे, अज्ञान आहे, त्याची कोण काळजी घेणार. स्वामींनी आज्ञा दिली तर मी पाठवेल. नानासाहेबांनी ही बातमी स्वामींना सांगितली. दादास केज गावी नेण्याबद्दल त्यांनी विचारले. स्वामींनी दादास घेऊन जाण्यास आज्ञा दिली. तेव्हा काकूबाईंचे काही चालले नाही. पादुका स्थापन झाल्यावर दादा परतून अक्कलकोटला आला. स्वामी ब्रह्मचारी बुवास म्हणाले, दादाला गोसावी करून स्वामीसुतांच्या गादीवर बसवा. परंतु दादा या गोष्टीस तयार झाला नाही. तेव्हा टाळकरी त्याला घेऊन पुनरुपी अक्कलकोटला आले. एकदा दादा भजनात तल्लीन होऊन नाचत होता. तेव्हा स्वामी भुजंगरावांना म्हणाले, माझ्या पादुका दादाच्या मस्तकी ठेवा आणि मोरतेल म्हणून त्याच्यावर धरा. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे पादुकांच्या स्पर्शाने दादाचे अज्ञान पूर्णपणे गेले. अहंभाव पुरा निवाला, देहभान विसरला, स्वस्वरूपी तो लीन झाला व ब्रह्मज्ञानाची त्यांना प्राप्ती झाली. स्वामींनी दादाला गोसावी बनविले. तेव्हा काकूबाई खूप चिडल्या व स्वामींना आपल्या अपशब्द बोलू लागल्या. समर्थांनी सेवेकरांना सांगितले, काकूबाई खोड्यात घाला. आम्हास जे योग्य वाटले ते आम्ही केले. दादास स्वप्नी होळी देऊन त्यास भिक्षेसाठी पाठविले. दादास गोसावी वेशात पाहून काकूबाईंना अतिशय दुःख झाले. ती स्वामींच्या चरणांवर पडून दादाला गोसावी करू नका असे विनवू लागली. ते पाहून स्वामींना अति हसू आले. ते दादाला म्हणाले, अनुसया तुझी माता आहे, तिच्या जवळ तू भिक्षा माग. अवश्य म्हणून दादा मातेजवळ गेला. ती दादास म्हणाली, ही गोसाव्याची वस्त्रे टाकून भिक्षान्न न खाता सुखाने संसार कर. मातेचे हे वक्तव्य ऐकून दादा म्हणाला, माते, आजपासून अधिक सुखे तुच्छ आहे. काही दिवस अक्कलकोटला राहून दादाने मुंबईला जाऊन स्वामीसुतांच्या गादीवर बसून मठाची व्यवस्था उत्तम प्रकारे चालविली. आळंदीच्या नरसिंह सरस्वती महाराजांना हठयोग प्राप्ती. आळंदी क्षेत्रात श्री नरसिंह सरस्वती नावाचे एक महान संत राहत होते. त्यांनी अनेक तीर्थयात्रा करून लोकोद्धार केला होता. त्यांच्या मनात हठयोगाचे ज्ञान प्राप्त करण्याची दृढ इच्छा होती. ती प्राप्त करण्यासाठी ते अनेक स्थाने फिरले. अनेक संन्यासी, योगी, संत, महात्म्यांना भेटले.
परंतु हठयोग ज्ञान त्यांना कोणीच देऊ शकले नाही. एकदा ते श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले. अंतर्ज्ञानी स्वामींनी ओळखले की नरसिंह सरस्वतींना हठयोग ज्ञानाची तीव्र लालसा आहे, परंतु कोणी गुरु मिळालेला नाही. ते समोर आल्याबरोबर स्वामींनी आज्ञाचक्र वेदातील एक श्लोक म्हटला. तो श्रवणी करताच नरसिंह सरस्वतींची समाधी लागली. देहाची स्मृती राहिली नाही. सर्वांना आश्चर्यच वाटले. थोड्याच वेळाने स्वामी समाधी उतरल्यावर श्री नरसिंह सरस्वतींनी स्वामींचे पाय धरले, आपले मस्तक त्यांच्या चरणकमलांवर ठेवले. त्यांचा सद्गदित झाला. अंगी रोमांच उभे राहिले होते. ते स्वामींची स्तुती करू लागले. आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात. लोकोद्धारा निमित्त मानवी अवतार धारण केला आहे. मी आपले दर्शन घेऊन धन्य झालो. हठयोग शिकण्यासाठी मी एवढे फिरलो, परंतु आज गुरुकृपा झाली. काही दिवस गुरुंच्या सहवासात राहून नरसिंह सरस्वती आनंदित होते. त्यांची चारीकडे प्रसिद्धी झाली होती. बुद्धिसिद्धी विद्या त्यांना वश होत्या. त्यांचा उपयोग स्वार्थासाठी करू नये असा स्वामींनी त्यांना आदेश दिल्यानंतर नरसिंह सरस्वतींनी या सिद्धींचा त्याग केला होता. स्वातंत्र्य सैनिक वासुदेव फडके यांना श्री स्वामींचे दर्शन. वासुदेव बळवंत फडके नावाचे स्वातंत्र्यवीर पुण्यात प्रसिद्ध होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते. इंग्रजांच्या अत्याचार विरुद्ध जनतेत जागृती करण्याचे कार्य ते करीत असते. एकदा फडकेंनी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचे ठरविले व स्वामींचा आदेश आणि आशीर्वाद घेण्यासाठी नग्न तलवार घेऊन ते आले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांच्या समोर ती तलवार ठेवली. फडक्यांना वाटले स्वामी तलवारी स्पर्श करून आपणास अर्पण करतील, परंतु स्वामींनी फडक्यांच्या अंतरंगातील भाव जाणले आणि तलवार मात्र खिडकीतून बाहेर टाकून दिली. फडके मनातून खिन्न झाले. त्यांना कळून चुकले की स्वामींना आपला बेत मान्य नाही. ते ती तलवार घेऊन स्वस्थानी परतले. ठरल्याप्रमाणे क्रांतीचा ध्वज उभारला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. सारे प्रयत्न विफल झाले. अक्कलकोटला तात्या भोसले नावाचे एक सरदार राहत होते. काही कारणाने त्यांचे संसारातून मन विटले. ते स्वामींना शरण आले आणि एक उत्तम भक्ती झाली. दररोज स्वामींची सेवा, भजन, पूजन ते आनंदाने करीत असत. एके दिवशी ते भयभीत झाले. त्यांना समोर यमदूत दिसू लागले. मृत्यू समय आल्याची सूचना त्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ स्वामींची विनवणी केली. स्वामींना पाहून प्रत्यक्ष काळ सुद्धा उभा राहिला. स्वामी त्या काळपुरुषास म्हणाले, हा माझा भक्त आहे. त्याचे आयुष्य अजून संपलेले नाही. समोर जो वृषभ उभा आहे ना, त्याचा आज अंत आहे. त्याला घेऊन जा. स्वामी एवढे बोलतात तो वृषभ जमिनीवर धाडकन पडला आणि मृत झाला. ते पाहून सभोवतीचे भक्तगण आश्चर्यचकित झाले आणि ते स्वामींचे गुणगान करू लागले. स्वामी कृपेने त्या वृषभास मुक्ती मिळाली होती. एकदा एक गृहस्थ काही कामना मनात घेऊन स्वामींच्या भेटीसाठी आला. स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखून त्यास सांगितले की तू फकीरांना जेवण दे. 4 फकीरांना बोलावून त्यांना सुग्रास भोजन दिले. भोजन करून तृप्त झालेल्या फकीरांनी आशीर्वाद देऊन ते निघून गेले. स्वामींनी त्या गृहस्थास बोलावून सांगितले की तू या फकीरांच्या पत्रावळी उरलेले उच्छिष्ट खा, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील. परंतु त्या गृहस्थाचे मन साशंक झाले. त्याला वाटले या अपवित्र यवनांच्या पत्रावळीतील उष्टे अन्न कसे खावे. या विचाराने त्याने ते खाल्ले नाही.
इतक्यात एक दारिद्र्याने पीडित भ्रमिष्ट झालेला गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आला. स्वामी म्हणाले, ते पत्रावळीतील उच्छिष्ट खा. त्याने काही एक विचार न करता त्या सर्व पत्रावळीतील राहिलेले अन्न खाल्ले. स्वामी म्हणाले, तू मुंबईला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील. तो स्वामींच्या वचनांवर दृढ श्रद्धा ठेवून मुंबईला गेला. तो एके दिवशी सकाळी फिरावयास गेला असताना अचानक एका घरासमोर थांबला. त्या घरातून एक वृद्ध बाई दार उघडून बाहेर आली. तिने त्या गृहस्थाला घरात बोलावले व आसनावर बसवून 10,000च्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या. त्या स्त्रीस आशीर्वाद देऊन तो गृहस्थ निघून आला. त्याला स्वामींच्या वचनाचे स्मरण झाले व तो वारंवार स्वामींची स्तोत्रे गाऊ लागला. हरिद्वारचे 2 मल्ल. हरिद्वार येथे 2 ब्राह्मण मल्ल होते. त्यांना आपल्या बाहुबलाचा अहंकार होता. ते भाविक यात्रेकरूंना लुटीत, त्रास देत, असत्य बोलत, त्यांच्या पदरी असलेले पूर्वजन्मीचे पुण्य जेव्हा संपले तेव्हा त्यांना त्यांच्या वाईट कर्मांचे फलस्वरूप कुष्ठरोग झाला. तो एवढ्या विकोपात गेला की त्यांचे पत्नी, मुले, आप्त स्वजन सारे त्यांना सोडून गेले. त्यांना आपल्या कृष्ण कृत्याचा पश्चाताप झाला. ते आता अगदी मनापासून भगवंताची प्रार्थना करू लागले. यावेळी श्री स्वामी समर्थ हिमालयामध्ये होते. त्या मल्लांची दयनीय अवस्था पाहून स्वामी तेथे प्रकट झाले व त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने त्या दोघांना स्पर्श केला. तत्काळ त्यांचे कुष्ठ नष्ट होऊन त्यांची कांती पूर्वीपेक्षा अधिक चांगली झाली. ते मल्ल 12 वर्षापासून त्या व्याधीने ग्रस्त होते. ते स्वामींच्या एका स्पर्शाने पूर्ववत झाले. त्या दोघांनी अत्यंत आनंदाने स्वामींचे चरण घट्ट धरले व प्रेमाश्रूंनी ते भिजविले. स्वामींनी त्यांना उठवून आपले उर्वरित आयुष्य आपल्या बायका मुलांबरोबर कसोटीने घालवा असे सांगून स्वामी तेथून निघून गेले. त्या मल्लांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आपले आयुष्य नामस्मरणात व ईश्वरोपासनेत घालविले. शिकारी निरुपद्रवी हरणांचे पाडस. शिकारी आणि निरुपद्रवी हरणाचे पाडस. हिमालयाच्या रम्य कुशीत एका आम्रवृक्षाखाली स्वामी समाधिस्थ बसले होते. इतक्यात एक हरणाचे लहानसे पाडस धावत धावत त्यांच्याकडे आले आणि आश्रम शोधू लागले. त्या पाडसाच्या मागे 3 शिकारी बंदूक घेऊन पाठलाग करीत होते. स्वामींनी डोळे उघडून त्या पाडसास प्रेमाने हस्तस्पर्श केला व आपल्या मांडीवर बसवून घेतले. तेवढ्यात शोध करीत ते 3 शिकारी तेथे आले आणि स्वामींना अद्वा तद्वा बोलू लागले. स्वामी अगदी शांत होते तेव्हा अत्यंत क्रोधाने त्यातील एकाने पाडसाकडे बंदूक रोखून गोळी मारली. परंतु आश्चर्य असे की त्या नळीतून गोळी तर बाहेर आलीच नाही आणि तो शिकारी बंदूक हातात धरून त्याच अवस्थेत 2-3 तास उभा राहिला. तीच अवस्था दुसऱ्या 2 शिकाऱ्यांची झाली. ते तिथे भूमीला खिळूनच राहिले. त्यांना हालचाल करता येईना, जणू 3 मूर्तीच उभ्या. शेवटी स्वामींना त्या उर्मट शिकाऱ्यांची दया आली आणि त्यांनी त्या तिघांना पूर्वस्थितीत आणले. त्या तिघांना आपल्या वर्तनाचा पश्चाताप झाला होता. त्यांनी अनन्य भावाने स्वामींचे चरण धरले आणि क्षमा याचना केली. त्यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रूंच्या धारा वाहत होत्या. योगी यांना सुद्धा दुर्लभ असा समाधी सुखाचा आनंद स्वामींनी त्या तिघा शिकाऱ्यांना मिळवून दिला होता. त्यांनी श्री स्वामींची स्तुती स्तोत्रे गायली व कृतकृत्य होऊन निघून गेले. ते शिकारी जातात तेथे हरणाच्या नरमादींची जोडी आली. त्यांना आपल्या पाडसास सुखरूप पाहून आनंद झाला. त्या दोन्ही हरणींनी अत्यंत नम्रभावाने स्वामींच्या चरणी आपले मस्तक टेकून नमस्कार केला. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू मला ओळखले नाहीस का? मी जेव्हा गाणगापुरात नरसिंह सरस्वती अवतारात होतो तेव्हा तू आणि तुझी पत्नी माझे निश्चित भक्त होता. तू अनन्य भावे सेवा केल्यानंतर तुझ्या साऱ्या पीडा बऱ्या झाल्या.
परंतु तुम्ही काही साधू संतांचा अपमान केल्यामुळे तुम्हाला हा हरणाचा जन्म प्राप्त झाला. स्वामींचे हे वक्तव्य ऐकताच त्या हरणांना पूर्वजन्मीची स्मृती झाली आणि ते बोलू लागले. त्यांनी स्वामींना या क्लेशकारक जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ता करण्याची विनंती केली. तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्हाला पुढचा जन्म ब्राह्मण कुटुंबात मिळेल. तुम्ही मला दक्षिणेकडील अक्कलकोट शहरी भेटाल आणि नंतर तुम्हाला मुक्ती मिळेल. स्वामींच्या भेटीमुळे त्या हरणांच्या अंगावर रोमांच उभे राहिले व आनंदाने ते उड्या मारीत निघून गेले. हिमालयात तपश्चर्या करणाऱ्या अनेक साधू संतांनी हा आश्चर्यकारक प्रसंग डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता. त्या योग्यांच्या लक्षात आले की स्वामी समर्थांच्या रूपाने प्रत्यक्ष भगवान मानव देह धारण करून त्यांना कृपा आशीर्वाद देण्यात आले आहे. 2 वाघांवर स्वामींची कृपा. एकदा स्वामी हिमालयाच्या गुहेत योगी समुदायासाठी वेदांवर प्रवचन करीत होते. हे सात्विक प्रवचन ऐकून त्या योग्यांची भावसमाधी लागली. त्या गुहेच्या बाहेर बसून 2 वाघ सुद्धा स्वामी ते प्रवचन ऐकत होते. एकाएकी स्वामी त्या वाघांना म्हणाले, अहो विद्वान पंडित, तुम्ही अंधारात काय करीत आहात? स्वामींच्या कृपा कटाक्ष त्या वाघांवर पडतात. त्यांनी स्वामींच्या चरणी डोळण घेतली व ते बोलू लागले, महाराज, आपल्या दैवी दर्शनाने आम्ही कृतकृत्य झालो. आम्हाला हा वाघाचा जन्म येण्याचे कारण काय? तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही पूर्वजन्मात वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता, परंतु ज्ञानाच्या अहंकारामुळे तुम्ही दुसऱ्या विप्रांकडून जबरदस्तीने जयपत्रे लिहून घेत होता. या करणीमुळे तुम्हाला व्याघ्र योनीत जन्म घ्यावा लागला. यावर या दोन्ही व्याघ्रांनी स्वामींना अनन्य भावाने विनंती केली की त्यांची या योनीतून सुटका होऊन मुक्ती मिळावी. स्वामी म्हणाले, या योनीत मुक्ती मिळत नाही, परंतु तुमचा पुढचा जन्म काशीत एका व्युत्पन्न ब्राह्मणाच्या घरी होईल. तुम्ही वेदांचे प्रभुत्व मिळवाल व अंतिम मोक्षपदा प्राप्त व्हाल. स्वामींचे वक्तव्य ऐकून ते वाघ मोठ्या आनंदाने स्वस्थानी निघून गेले. शिल्पकारास श्री शंकरांचे दर्शन. मोहोळ ग्रामात श्री स्वामींचे वास्तव्य असताना एक शिल्पकार त्यांना दररोज सकाळी येऊन नमस्कार करून जात असे. नंतर तो आपल्या कामास प्रारंभ करीत असे. एके दिवशी तो महाराजांकडे येताना त्याच्या मनात त्याचे कुलदैवत श्री शंकरांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. अंतर्ज्ञानी स्वामींना ती कळली. तो दर्शनास आल्यानंतर महाराज म्हणाले, तुला ज्याची उपासना करायची इच्छा आहे ना, त्याचे दर्शन आत्ताच घे. त्याबरोबर त्या शिल्पकारास भगवान शंकरांचे दर्शन झाले. शिरावर जटाभार, गौरकांती, तृतीय नेत्र, गळ्यात माला अशा दिव्य स्वरूपात दर्शन घेऊन तो शिल्पकार धन्य झाला. त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. तो स्वामींना म्हणाला, मला या संसार बंधनातून मुक्त करा. तेव्हा स्वामी म्हणाले, आता तू जा, माझ्यावर अनन्य श्रद्धा ठेवून आपलं भीत कर्म कर, तू मुक्तात्मा होशील. श्री स्वामी समर्थांची अवतार समाप्ती. असंख्य भाविक जनांच्या कामना स्वामींनी पूर्ण केल्या. अनेकांना दुर्धर अशा व्याधीतून मुक्त केले. सामान्य जनांना भक्तीचा वैराग्याचा मार्ग दर्शविला, त्यांचा उद्धार केला. ज्या भाविकांनी अत्यंत निष्ठेने श्रद्धेने स्वामींना हाक मारली, त्या भाविकांच्या मदतीस श्री स्वामी समर्थ धावून गेले आणि त्यांना भिऊ नको, मी पाठीशी आहे असा दृढ विश्वास त्यांना दिला. सके 1800 बहुधान्य नाम संवत्सर सुरू झाल्यावर स्वामींना आता आपले अवतार कार्य संपावे असे वाटू लागले. त्यांनी आपल्या महाप्रयाणाचा दिवस चैत्र मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी मंगळवार हा शुभ दिवस ठरविला, परंतु त्याची कोणत्याच भक्ताला पूर्वकल्पना दिली नव्हती. मंगळवारच्या तीन प्रहरा उलटल्यावर चतुर्थ प्रहरात चित्त एकाग्र करून स्वामी
निजरूपी निमग्न झाले. षटचक्राला भेदून ब्रह्मरुंद्र छेदून आत्मज्योती हृदयातून निघाली. सभोवती बसलेल्या भक्तांच्या सेवेकऱ्यांच्या दुःखाला सीमाच नव्हती. स्वामी पार्थिव देहाने जरी गेले असले तरी ते श्रद्धेने भजणाऱ्या भक्तांच्या मनोकामना आजही पूर्ण करतात. त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवून त्यांचा या नश्वर जगातून उद्धार करतात. आपण मात्र त्यांना अनन्य भावाने शरण गेले पाहिजे आणि ही प्रार्थना केली पाहिजे. हरिओम दत्त, हरिओम दत्त, हरिओम दत्त.